काल आपण ज्या तरुणीला धडक देण्यात आली तिची आपण भेट घेतली. आज विरोधक याविषयी घेणार आहेत का, काय भूमिका असणार? ज्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे त्यावेळेस निश्चित हा विषय उचलला जाईल. कारण ज्या पद्धतीनं SIT तर लावली, आरोपींना अटक तर झाली, परंतु अजूनही पोलीस आरोपींच्या बाजूनं वागतात की काय, कोणाच्या दबावाखाली. मी पोलिसावर आरोप करत नाही, पण काही राजकीय हस्तकांचा त्या ठिकाणी दबाव दिसतोय. जर मी काल प्रत्यक्ष गेलो नसतो तर यांनी अटक केली असती का नाही केस, ते हा पण माझ्या समोरचा प्रश्न आहे. उलट आता कायद्याचं बाजू सोडून व्यक्तिगत काही विषय याच्यामध्ये काढले जातात. मला वाटतं ते चुकीचे होतील. अजूनही 307 कलम दाखल झालेले नाही, त्याच्यासाठी निश्चित आम्ही आवाज उठवू. अवकाळीवर सर आता 2 आठवडे झाले तरी काहीच निर्णय झाला नाही, आज होईल. त्याच्यानंतर त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यावर आवाज उठवू. आमच्याकडे आहे अजून 2 दिवस. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. नक्की आवाज उठवू. आज सरकार त्याच्यावर आपलं स्टेटमेंट देणार आहे. जर ते समाधानकारक नसलं तर पुन्हा त्याविषयी एक मोठा आवाज आमच्याकडून उठवला जाईल. काल जो ब्लास्ट झाला नागपुरामध्ये कसं बघताय आपण? बिलकुल हा कंपनीची बेपर्वाई वृत्ती आहे. संरक्षण खात्यासारखा महत्त्वाचा विभाग असताना ज्या पद्धतीनं बेपर्वाईनं बेमुरवतखोरपणे इथं काम केलं जातं, कामगारांना वेठबिगारासारखं वागवलं जातं, त्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी झालेले दिसतात. आणखी त्याची चौकशी होईल. मला वाटतं त्याच्याविषयी जास्त बोलणं योग्य होणार. आरक्षणाच्या अनुषंगानं अजूनही सरकारनं भूमिका मांडलेली नाही. जरांगीनं 23 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला. कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही असं त्यांना देखील म्हणलं. बिलकुल घेतलीच नाही पाहिजे आरक्षण. कारण सरकारने आपलं आश्वासन दिलं आहे, तारीख पे तारीख. याच्यात पण सरकार पण करतं की काय? आणि सरकारनेच तारीख दिलेली आहे, त्या दिवशीवर त्या भूमिका ती जे त्यांनी सांगितलं ते कंप्लीट केलं पाहिजे. एकीकडे सरकार बोलतं का आम्ही आरक्षण देतोय, दोन्ही आरक्षणाबाबतीत गंभीर आहेत. दुसरीकडे मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातले छगन भुजबळ आणि सरकारवरती ह्याबाबत आशर ओढलेत. याविषयी सभागृहात बोलणं झालेलं आहे की ज्या पद्धतीनं मंत्री सरकारमधले मंत्रिमंडळाचा निर्णय मानत नाही तर अशा मंत्र्याला ठेवलं नाही पाहिजे. मुख्यमंत्री हतबल झालेले त्यांच्यासमोर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.